क्षं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वांना नमस्कार. आपण गीतेच्या 9 अध्यायांना पूर्ण करून 10व्या अध्यायाला अभ्यासाला सुरुवात केली. विभूती योग असं याचं नाव आहे. आपल्याला कल्पना आहेच. आणि विभूती योगामध्ये जसं आपण एखादी सीरियल बघताना आधी थोडासा रिकॅप बघतो मागच्या एपिसोडमध्ये काय झालं होतं, तर मी तुम्हाला थोडीशी आठवण करून देतो, की 4था आणि 5वा श्लोक जो आपण घेतला होता, त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं, की बुद्धी ज्ञानम असम्मोह, क्षमा सत्यम दमः शम, सुखम दुःखम भवो भावो भयम च अभयमेव च, अहिंसा समता तुष्टिस तपो दानम यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विदः. हा 4था आणि 5वा श्लोक होता. या श्लोकात काय म्हटलं होतं, की भगवंत आपल्याला सांगतायत, की बुद्धी, ज्ञान, असम्मोह. असम्मोह म्हणजे विवेकपूर्वक असं जी वृत्ती आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जास्ती एक्साइटमेंट नाही, जास्ती अँग्री रिएक्शन्स पण नाहीत. अशी विवेकपूर्वक वृत्ती म्हणजे असम्मोह. क्षमा, क्षमा म्हणजे एखाद्याला माफ करणे, सहनशीलता, टॉलरन्स, सत्य, शम म्हणजे मनोनिग्रह आणि दम म्हणजे इंद्रिय निग्रह. ही सर्व माझीच रूपे आहेत. म्हणजे हे जर सगळे जर गुण तुमच्या ठायी असतील, तर मी तुमच्यामध्ये वास करतो आहे, असंच भगवंतांना म्हणायचं आहे. सुख आणि दुःख ही माझीच रूपे आहेत. भय सुद्धा माझेच रूप आहे आणि अभय सुद्धा माझेच रूप आहे. निर्भयपणा हे सुद्धा माझेच रूप आहे. अहिंसा, मग ते कायिक असो किंवा वाचिक असो किंवा सांकेतिक असो, अ, हे न करणे म्हणजे कायिक, वाचिक, सांकेतिक हिंसा न करणे म्हणजे अहिंसा पाळणे. आणि समबुद्धी म्हणजे सुख आणि दुःखामध्ये एकच टेम्परामेंट ठेवता येणे. हे जे गुण ज्याच्याकडे आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा माझाच वास आहे असं भगवंत म्हणतात. ही माझीच रूपे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. दान, यश आणि अपयश किंवा अपकीर्ती हे सुद्धा प्रकार माझ्याच कडून प्राण्यांच्या ठिकाणी उत्पन्न होतात. आता हे कसं काय होतं? हे यश, अपयश, सुख, दुःख एकाच पासून कसं उत्पन्न होत असेल बरं? तर आपण जर प्रकाश आणि अंधार या दोन्ही गोष्टींचा स्रोत बघितला, तर तो एकच सूर्य, चंद्र किंवा एखादा दिवा आपल्या घरातला लाईट किंवा असं समजूया. तर तो जेव्हा चालू असतो, तेव्हा तो प्रकाश असतो. तो जेव्हा बंद असतो, तेव्हा अंधार असतो. म्हणजे त्याचा प्रभाव म्हणजे प्रकाश आणि त्याचा अभाव म्हणजे अंधार. म्हणजे त्याचं असणं, तिथं अस्तित्व असणं किंवा नसणं म्हणजे त्याच्या भोवती हे सगळं गुंतलेलं आहे. कुणाभोवती तर भगवंताभोवती. या गोष्टींचा प्रभाव म्हणजे प्रकाश आणि अभाव म्हणजे अंधार. मग त्यामुळे जर माझं ज्ञान होणं किंवा अस्तित्व मानणं किंवा जाणवणं हा प्रकाश आहे असं भगवंत म्हणतात किंवा ते सकारात्मकतेचं एक प्रतीक आहे असं ते म्हणतात. आणि हे माहीत नसणं म्हणजे अज्ञान होय. म्हणजे अ, बऱ्याच वेळा मी म्हणतो की जे म्हणतात की बुद्धिप्रामाण्यवाद असा शब्द वापरला जातो आणि ज्याच्यामध्ये काही गोष्टीला मानलंच जात नाही. पण हे न मानणं हे एक प्रकारचं अज्ञान असतं. म्हणजे कोणाला तरी तुम्ही नाकारता किंवा कोणाला तरी स्वीकारता, पण त्याच्याविषयीच तुम्ही विचार करता कारण त्याच्याशिवाय दुसरं काही अस्तित्वात नाही किंवा तो सर्वत्र अस्तित्वात आहे. भगवंत सर्वत्र अस्तित्वात आहे, असा त्याचा अर्थ आहे. अशा रीतीने माझ्या अस्तित्वाला जाणणे हा स्वीकार आणि न जाणणे हा विकार, असं भगवंत आपल्याला या 4 आणि 5 या श्लोकामध्ये सांगतात. या श्लोकांमध्ये माऊलींनी निरूपण करताना त्यानंतर शेवटच्या श्लोकात त्याच्यात म्हणलेलं आहे, की त्यानंतर भगवंत म्हणतात, की "आता ये सृष्टीचे पालक, तया अधीन वर्तती लोक, ते अकरा भाव आणिक सांगेन तुझं." असं माऊली म्हणतात. म्हणजे आता या सृष्टीचे पालन करणारे
आणि ज्यांच्या ताब्यात सर्व लोक आहेत किंवा वागतात, ते 11 भाव कुठले, हे मी तुला सांगेन. त्याच्या शेवटी म्हणतात. याच्यानंतर आपण आता 6वा श्लोक घेणार आहोत. अ, श्लोक वाचन करण्याची विनंती करतो मी रश्मी वहिनींना. 6वा श्लोक आणि त्याचे ओव्या. न- नमस्कार. श्लोक श्लोक 6. महर्षया सप्तपूर्वे चत्वारो मन्वस्तता मद्भावा मानसा जाता येषां लोक इमः प्रजा. होऊया. आणि काही न पडे जय्या त्रिभुवनाचे काही न मांडे तै महाभूतांचे दळवाडे अचुंबित असे तैची हे जाहले मग इही लोक केले तेथ अध्यक्ष रचुनी ठेविले इही जन म्हणून 11 राजा मग येर मग यांची या प्रजा एवं विश्वविस्तारू हा माझा ऐसेची जाण पाहे पा आरंभी बीज एकले मग तेची विरुडिल्या गूढ चाहले बुढी कोंब निघाले खांदियांचे खांदियापासून अनेका फुटलिया नाना शाखा शाखास्तव देखा पल्लव पाने पल्लवी फूल फळ एवं वृक्षत्व झाले सकळ ते निर्धारिता केवळ बीजची आघवे तैसे मी एकची पहिले मग मी तेची मनाते व्याले तेथे सप्त ऋषी जाहले चारी मनु इही लोकपाळ केले लोकपाळी विविध लोक सृजिले लोकापासून निपजले प्रजाजात ऐसे हे विश्व येथे नीची विस्तारलोसे निरुते परिभावाचे निहाते माने जय. धन्यवाद. या श्लोकामध्ये भगवंत या सृष्टीची निर्मिती ची गोष्ट आपल्याला सांगतायत की ही ही सृष्टी कशी निर्माण झाली. तर मोठमोठ्या ऋषींमध्ये जे प्रसिद्ध म्हणजे कश्यप आदी ऋषी आहेत, असे 7 महर्षी आणि स्वयंभू आदी 4 मनु हे माझे भाव माझ्यापासून म्हणजे माझ्या मनापासून उत्पन्न झाले, असा या श्लोकाचा शब्दशः अर्थ आहे. म्हणजे महर्षया सप्तपूर्वे म्हणजे 7 ऋषी, चत्वारे मनवस्तथा, चत्वारे म्हणजे 4 मनु, या हे 7 ऋषी आणि 4 मनु मद्भवा मानसा जाता, माझ्या मनापासून हे सर्व निर्माण झाले आणि यांच्यापासून लोक इमः प्रजाः, अशी ही सृष्टीची निर्मितीची एक हायरार्की आहे, असं भगवंत सांगतात. ही सर्व प्रजा ही यांची सृष्टी आहे. अर्थात या 11 जणांनी सृष्टी निर्माण केलेली आहे. कोणी? तर 7 ऋषींनी, 7 महर्षींनी आणि 4 मनु यांनी, म्हणजे 7 अधिक 4 11. तर हे 7 ऋषी कुठले? तर याच्याविषयी बरंचसं आपल्या तत्वज्ञानामध्ये, उपनिषदांमध्ये आणि पुराणांमध्ये खूप चांगली आणि डिटेलमध्ये माहिती आहे. थोडीफार मी आज त्याच्याबद्दल चर्चा करणार आहे, तुम्हाला शेअर करणार आहे ती माहिती. तर हे 7 ऋषी प्रमुखतः असे जे मानले जातात ते आहेत मरीची, अंगिरा, अत्री, पुलस्त्य, पुलह, क्रतू आणि वसिष्ठ हे 7 ऋषी मानले जातात. आणि 4 मनु आता वेगवेगळ्या याच्यामध्ये उपनिषदांमध्ये आणि याच्यामध्ये थोडंसं नावं यांची वेगवेगळी येतात. पण 4 मनु म्हणजे सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार अशी मानली जातात, किंवा सावर्णी, धर्म सावर्णी, दक्ष सावर्णी आणि सावर्ण अशी 4 मनु मानले जातात. आणि यांच्या एकत्र कोलॅबोरेशनमुळे ही पुढची सृष्टी निर्माण झाली, असं भगवंत आपल्याला सांगतात. म्हणजे मनु हा पहिला मानव आणि शतरूपा ही पहिली स्त्री असं मानलं जातं. आणि प्रकृती पुरुष एकत्र येऊन पुढे सृष्टीची निर्मिती झाली असं मानलं जातं.
म्हणजे हे जे 7 ऋषी आणि 4 मनु आहेत, हे माझ्यामधूनच म्हणजे विश्वकर्त्या ब्रह्मापासूनच संकल्पाने तयार झाले, असे भगवंत सांगतात. ब्रह्माने सृष्टी निर्माण केली, त्याचा त्यांचा ॲक्शन प्लॅन एक होता. त्यांची एक विश्व निर्माण संस्था होती असं आपण म्हणूया. एक ऑर्गनायझेशन, एक संस्था आणि त्या संस्थेचे 11 ट्रस्टीज आहेत असं आपण म्हणूया. हे 11 ट्रस्टीज म्हणजे हे 7 ऋषी आणि 4 मनु होत. आता हे ब्रह्मापासून अर्थात भगवंतांपासून तयार झालेले आहेत. प्रत्यक्ष भगवंत सांगताहेत, आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायलाच हवा. तर यामुळे या 11 जणांमध्ये भगवंतांची झलक दिसते. त्यांच्यामध्ये त्यांचं अस्तित्व दिसतं. भगवंतांची ऊर्जा, भगवंतांचं ज्ञान हे सगळं त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतं. त्यांच्याकडील वेगवेगळी सामर्थ्ये म्हणजे त्यांच्याकडे असलेली योगसिद्धी असेल, ज्ञानसिद्धी असेल, तपसिद्धी असेल किंवा कर्मसिद्धी असेल. म्हणजे योग हे सगळे ऋषी योग जाणतात, त्यांना ज्ञान असतं, ते तप करतात, ते कर्मही करतात. या सर्व सिद्धी म्हणजे त्यांचं नॉलेज आणि शक्ती, वीर्य आणि बल या त्यांच्या पॉवर्स म्हणजे ज्यांच्या योगे त्यांनी पुढे ही सृष्टी निर्माण केली. अशा त्यांना भगवंतांकडूनच मिळालेल्या आहेत. या सर्व प्रत्यक्ष परमेश्वराच्याच विभूती आहेत. म्हणजे चेतन, अचेतन, चर, अचर अशा सर्व गोष्टी त्याचाच प्रभाव अथवा आविष्कार आहेत, असं भगवंत सांगतात. आणि भगवंत सांगतात, की सृष्टीची घडामोड चालावी म्हणून हे माझ्यापासून उत्पन्न झाले. ते म्हणतात, की तरी आघवाचे गुणी वृद्ध, जे महर्षी माझी प्रबुद्ध, कश्यपादी प्रसिद्ध सप्तऋषी. म्हणजे सप्त ऋषी जे आहेत, कश्यप आदी आणि हे मनु हे माझे अ, अवतार आहेत किंवा हे माझ्यापासून निर्माण झालेले आहेत. आणि काही सांगी जतील ते जे 14 आतील स्वयंभू मुख्य मुदल चारी मनू. हे 4 मनू आणि 7 ऋषी यांच्यापासून मुख्यत्वे ही सृष्टी निर्माण झाली. पण पुढे या वेगवेगळ्या याच्यानुसार साधारणतः 14 मनूंचाही उल्लेख पुढे आलेला आहे. आता त्यातले 4 मनू आणि 7 ऋषी, 4 मनू आणि 7 ऋषी अशा यांचं कोलॅबोरेशननी एक-एक कल्पामध्ये म्हणजे कल्प हे अ, अ, वेळ मोजण्याचं परिमाण आहे. ब्रह्माचा 1 दिवस आपण मागे कधी चर्चा झाली असेलच, की 1.2 म्हणजे दीड दशलक्ष वर्ष आपली म्हणजे ब्रह्माचा 1 दिवस आणि 1 रात्र. अशा पद्धतीने हा कल्प पूर्ण झाला, की जो कल्पांत येतो त्याच्यानंतर पुन्हा नव्याने सृष्टीची निर्मिती होते. अशा वेळेला पुन्हा ही रिऑर्गनायझेशन होते. पुन्हा हे 7 ऋषी आणि 4 मनू एकत्र येऊन पुन्हा ही सृष्टीची निर्मिती करतात. असा ही याची सिस्टम आहे. ही विश्व निर्माण संस्थेची ही सिस्टम आहे. ऐसे हे 11 माझ्या मानी झाले धनुर्धरा सृष्टीच्या व्यापारा लागोनिया. हे 11 एकत्र आले आणि मग ते माझ्या सांगण्याप्रमाणे काम करू लागले. जे लोकांची जे जे व्यवस्था न पडे, जे या त्रिभुवनाचे काही न मांडे, ते महाभूताचे दळवाडे अचुंबित असे. ज्यावेळी स्वर्गाची काही व्यवस्था लागली नव्हती किंवा त्रैलोक्याचं म्हणजे ते 3 लोक आहेत, त्यांची ऑर्गनायझेशन झाली नव्हती. त्यावेळेला यांना मी एकत्र आणलं आणि यांना अ, अ, पुढचं काम मी सोपवून दिलं. जैची जे झाले ही लोकपाळ केले, अध्यक्ष रचुनी ठेविले इही जन. यांना मी या 11 जणांना इंद्रादी 8 लोकपालांना अ, दिशांच्या स्वामींना उत्पन्न केले आणि त्यांना त्या दिशांचे स्वामी नेमून ठेवलं आणि त्या लोकपालांनी मग पुढे नाना प्रकारचे लोक उत्पन्न केले. म्हणून हे 11 जे आहेत, हे मेन आहेत. हे 11 हे म्हणून 11 हे राजा, मग येर लोक यांची या प्रजा, ऐसा हा विस्तारू माझा ओळख तू. हा माझा सगळ्यात विस्तार आहे. हे तू ओळख असं माऊली सांगतात. आणि मग त्याच्यापुढे एक दृष्टांत देतात. ते काय म्हणतात, की
ऐसे हे 11 माझ्या मनी झाले धनुर्धरा सृष्टीची या व्यापारा लागून या. ज्यावेळी स्वर्गलोक, पृथ्वीलोक, पाताळलोक या लोकांची नीट व्यवस्था लागली नव्हती, त्यावेळी हे 11 जण निर्माण झाले. मग या 11 जणांनी इंद्र आणि इतर 8 लोकपालांना म्हणजेच दिशांच्या स्वामींना निर्माण केले. आपल्याला माहिती आहे 8 दिशा आहेत. त्यांचे जे स्वामी आहेत त्यांना निर्माण केलं. तशी त्यांची नेमणूकही केली. त्यांना त्या दिशांचं त्यांना अध्यक्ष केलं. त्यांची नेमणूक केली. त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलं असं आपण म्हणू. म्हणून 11 आहे राजा मग येर लोक यांची या प्रजा ऐसा हा विस्तारू माझा ओळखतो. म्हणून हे 11 राजे आहेत. बाकीचे लोकपालाधिक हे त्यांची प्रजा आहेत. खरं तर प्रजेच्या प्रत्येक सदस्यामध्ये ज्ञानशक्ती आहे, क्रियाशक्ती आहे, इच्छाशक्ती आहे. म्हणजे आपण सगळेच आपल्याकडे ज्ञान असतं, आपल्याकडे क्रियाशक्ती असते, आपल्याकडे इच्छाशक्ती असतेच. ब्रह्मदेवाने त्यांच्या मनाने सृष्टी निर्माण केली आणि उत्पत्ती, स्थिती आणि लय हे सर्व तो करतो. कारण आपणही आपल्या मनात आपण मनात मांडे खातो म्हणतो. आपण मनातली स्वप्नसृष्टी आपली निर्माण करतो, की मी हे होईन, मी हे ते करीन, मी अशा प्रकारे वागीन, मी असं गोष्टी मिळवेन, अशा गोष्टी पासून मी दूर राहीन वगैरे, वगैरे. पण ही स्वप्नसृष्टी आहे. या स्वप्नांची उत्पत्ती म्हणजे ते स्वप्न पडणे, स्थिती म्हणजे ते टिकणे आणि लय म्हणजे ते आपण बघतो, की आपण झोपेतून उठलं, की ते स्वप्न गायब झालेलं असतं. पण प्रत्यक्षात हे घडवण्यासाठी म्हणजे हे जो स्वप्न आहे ते सत्यात आणण्यासाठी जे आपल्याला खरं ज्ञान पाहिजे, त्या शक्ती पाहिजे आपल्याला किंवा ती इच्छाशक्ती पाहिजे. ती ॲक्टिव्हेट करण्याचं काम जे आहे, हे भगवंत करतात, असं भगवंतांनी सांगितलंय. त्यासाठी मात्र एक अट आहे, की त्यांचं अस्तित्व, त्यांची प्रेरणा ही आपल्याला स्वतःला घ्यावी लागेल. त्यांचं अस्तित्व मान्य करून, त्यांच्यामध्ये बिलीव्ह करून, त्यांच्यापासून ही प्रेरणा घ्यायला हवी. हे गरजेचं आहे. हे जर केलं, तर आपण नक्कीच आपल्या जीवनात या ऐहिक जीवनात आपलं उत्थान करू शकतो. आता या संकल्पनेला समजावून सांगण्यासाठी माऊली एक दृष्टांत देतात. म्हणजे वृक्षाचा जो बी असतो म्हणजे सीड त्याचा दृष्टांत माऊली देतात. "पाहे पा आरंभी बीज एकले, मग तेची विरुढलिया बूड झाले, पुढी कोंब निघाले खांदियांचे." पहिल्यांदा एक बी असतं. झाड म्हणजे काय असतं? पहिल्यांदा एक बी असतं. त्याला अंकुर फुटल्यावर त्याचा बुंधा तयार होतो आणि त्या बुंध्यातून पुन्हा फांद्यांचे अंकुर निघतात. पहा, त्या फांद्यांपासून पुढे लहान मोठ्या शाखा तयार होतात, फांद्या तयार होतात आणि त्या त्या फांद्यांपासून कोवळी पालवी तयार होते. त्या पालवीला पानं फुटतात आणि त्या पालवीपासून पुन्हा तिथं फूल लागतं. फुलाचं फळामध्ये रूपांतर होतं. फळ जेव्हा परिपक्व होतं, तेव्हा ते जमिनीवर पडून पुन्हा जमिनीत रुजतं. पुन्हा त्याच्यातनं कोंब तयार होतो. याप्रमाणे सर्व झाडे तयार होतात. म्हणजे झाड म्हणजे केवळ बीज आहे. मुख्य काय आहे तर हे बीज आहे. आणि ही झाडं त्या बीजापासून निर्माण होणारी ही रोपं आहेत. आता ही गोष्ट आपल्याला माहिती आहेच. फक्त याचा भगवंताशी कॉन्टेक्स्ट आपण लावला तर आपण समजू शकतो, की या सर्व सृष्टीमध्ये ज्या गोष्टी आपल्याला दिसतात, दृग्गोचर होतात, त्या सगळ्या गोष्टींमध्ये याचं क्रिएटिव्हिटी आहे, परमेश्वराची क्रिएटिव्हिटी आहे. परमेश्वराचं अस्तित्व आहे आणि त्याच्यापासूनच सुरुवातीला जेव्हा काही नव्हतं तेव्हापासूनच हे तयार झालेलं आहे. 1936 साली एक सिनेमा आला होता संत तुकाराम म्हणून. या चित्रपटामध्ये शांताराम आठवले यांचं त्यांनी एक सुंदर लिहिलं गीत होतं. म्हणजे इतकं सुंदर गीत होतं की लोकांना वाटायचं की हे तुकारामांचा अभंग आहे की काय? बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. आधी बीज एकले, आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले. असे ते गाण्याचे शब्द आहेत. आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले. एका बीजापोटी तरु कोटी, कोटी जन्म घेती सुमने फले. एका बीजापोटी तरु कोटी, कोटी जन्म घेती सुमने फले. व्यापुनी जगतात तू ही अनंता, बहुविध रूपे घेसी, घेसी परी अंती ब्रह्म एकले. व्यापुनी जगतात तू ही अनंता, बहुविध रूपे घेसी, घेसी परी अंती ब्रह्म एकले. आता एवढ्या छोट्याशा या गीताचा अर्थ फार
महान मोठा आहे आणि हा आपल्या या 6व्या श्लोकाला अगदी चपखल वर्णन करणारा असा आहे. आधी एक बीज होतं. त्यातून कोट्यावधी तरु म्हणजे झाडं निर्माण झाली. तरु कोटी निर्माण झाले एका बीजापोटी. त्याच्यानंतर फुले-फळे निर्माण झाली. विविध फळे, फुलांच्या रूपात तो भगवंत आपल्याला दर्शन देतो आहे. पण ही अशी वेगवेगळी रूपं तू घेतोस, व्यापुनी जगता तूही अनंत. म्हणजे भक्त भगवंताला म्हणतो, की "हे भगवंता तू अनंत आहेस आणि तू अ, जगामध्ये अशी बहुविध रूपं घेतोस, परंतु अंती ब्रह्म एकल म्हणजे तूच या सर्वांचा सृष्टी म्हणजे म्हणजे निर्माता, अ, अ, उत्पत्ती, स्थिती, लय करणारा आहेस. हे जाणवतं. परी अंती ब्रह्म एकले. हे ज्याला जाणवलं, तो म्हणजे जो म्हणतात असा प्रसन्न आनंद जीवनाचा घेऊ शकतो. कारण त्याच्यामध्ये ही जाणीव त्याला एक फार मोठ्या उंच पातळीवर नेऊन ठेवते. म्हणजे या सगळ्या सिस्टमचा मूळ सोर्स जो आहे एकच आहे. तो म्हणजे भगवंत आणि भगवंतांनी निर्माण केलेलं ब्रह्म हेच होय. म्हणजे ब्रह्म सत्या जगमिथ्या हे आपण म्हणजे ऐकून आहोत. हे जे जाणतो तो अध्यात्मामध्ये पुढच्या पायरीवर जाऊन पोहोचतो असं त्यामुळेच म्हणतात, की हे ब्रह्माने तयार केलेली माया आपल्याला ॲक्चुअली खरी वाटते. पण प्रत्यक्षात या सर्वांमध्ये ब्रह्म साठलेला आहे किंवा त्याच्यात ते अस्तित्वात आहे. माया सुद्धा स्वतःहून काही करू शकत नाही. जोपर्यंत ब्रह्माची त्याला प्रेरणा नसते किंवा ॲक्टिव्हेशन नसतं तोपर्यंत माया ही जड असते. त्यामुळे ती स्वतः हे काही करू शकत नाही. ती अचेतन असते. पण तिला जेव्हा परब्रह्माचा टच मिळतो किंवा सत्ता किंवा स्फूर्ती मिळते, तेव्हा ती या सगळ्या गोष्टी घडवू शकते. तर भगवंत सांगतात, की या एकट्या बीजाप्रमाणे मग मी एकटाच होतो. या बीजाप्रमाणेच मी एकटा होतो आणि मग ते म्हणजे मी मनाला उत्पन्न केलं. म्हणजे माझ्या मनाने काय उत्पन्न केलं, तर त्या मनाने 7 ऋषी उत्पन्न केले. कुठले? तर कश्यप आदी आपण जी नावं मगाशी चर्चा केली ती. आणि स्वयंभू आदी 4 मनु उत्पन्न झाले. आता या 11 जणांनी इंद्र, अग्नी, यम, वरुण, नैऋती, वायू, कुबेर आणि ईशान असे लोकपाल उत्पन्न केले. जे आपण म्हणतो आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य वेगवेगळ्या दिशांची आपण नावं घेतो. तर या दिशांचे हे लोकपाल त्या लोकपालांनी अनेक प्रकारच्या लोकांची निर्मिती केली. स्वर्गलोक, पाताळलोक, पृथ्वीलोक इत्यादी. आणि त्या लोकांपासून ही सर्व प्रजा उत्पन्न झाली. याप्रमाणे भगवंत सांगतात, की हे सर्व विश्व माझ्यापासूनच निर्माण झाले आहे आणि ते माझाच विस्तार आहे. सृष्टीची या ऐसे हे 11 माझ्या मनी झाले धनुर्धरा, सृष्टीची व्यापारा लागून या आणि ऐसा ऐसा हा विस्तारू माझा ओळख तू, असे भगवंत पुन्हा एकदा आपल्याला सांगतात, अर्जुनाला सांगतात, पण ते आपल्याला सांगतात. एकोहम बहुस्वामी असं माझं स्वरूप आहे. मी एकटा या सृष्टीत काय करणार? म्हणून मी या सृष्टीची निर्मिती केली. 9व्या अध्यायामध्ये 10वा श्लोक आहे भगवद्गीतेच्या. त्याच्यात भगवंतांनी म्हटलेलं आहे, की "मयाध्यक्षेण प्रकृतीः सूयते सचराचरम् हेतुनानेन कौन्तेय जगद्दीप परिवर्तते." म्हणजे माझा परब्रह्माच्या केवळ सत्ता मात्राने त्रिगुणात्मक प्रवृत्ती चराचर विश्वाची निर्मिती करते आणि या प्रकृतीमुळे सर्व विश्व परिवर्तन होते. म्हणजे मी परब्रह्माला निर्माण करून परब्रह्माच्या सत्ता मात्राने त्रिगुणात्मक प्रवृत्ती निर्माण होऊन त्याच्यातनं चराचर विश्वाची निर्मिती होते. असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. अशा रीतीने ब्रह्माचं 1 वर्ष म्हणजे आपली 1.25 दशलक्ष वर्ष, एक कल्प. आणि मग या काळानंतर पुन्हा विश्वाची मोडणी आणि पुन्हा या 11 जणांना अपॉइंटमेंट लेटर आणि त्यानंतर पुन्हा विश्वाची निर्मिती. आता मुळात ऋषी हा जो शब्द याच्यात वापरलेला आहे 7 ऋषींची जो उल्लेख केलेला आहे, त्याच्याविषयी थोडंसं चर्चा करू. मुळात ऋषी हा शब्द म्हणजे ऋष
नावाचा धातू आहे संस्कृतमध्ये, त्याच्यापासून आलेला आहे. त्याचा शब्दशः अर्थ भटकणारा असा आहे आणि वेद मंत्रांचा द्रष्टा म्हणजे कर्ता असा त्याचा रूढार्थ आहे. ऋषी या शब्दाचा. ते अर्थातच त्यामुळे विद्यासंपन्न असतात, ते त्रिकालदर्शी असतात, हे ओघाने आलंच. ऋषी प्रजाविस्तार करण्यासाठी प्रजापतित्व स्वीकारतात आणि ज्ञान संप्रदायाच्या प्रवर्तनामुळे आचार्यत्व अशा 2 भूमिका त्यांना निभवाव्या लागतात. म्हणजे एकीकडे त्यांना प्रजा विस्तार करणे गरजेचं आहे आणि एकीकडे नुसतं त्याने विस्तार करणं नाही, तर त्यांना ज्ञान देणं, शक्ती देणं, त्यांच्यात सगळ्या शक्ती प्रदान करणं त्यांना त्याच्यासाठी त्यांना आचार्य व्हावं लागतं. आचार्यत्व त्यांना घ्यावं लागतं. म्हणजे प्रजापतित्व आणि आचार्यत्व हे दोन्ही जबाबदाऱ्या या ऋषींना पार पाडाव्या लागतात. म्हणजे ही जी परमेश्वर नावाची जी संस्था आहे, जिचा सीईओ म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर परमेश्वर स्वतः भगवंत आहे. म्हणजे ते मुख्य नियंता आहेत असं म्हणूया आपण. आणि इंद्र आदी देवता हे उपनियंते आहेत. हे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स असं आपण त्यांना म्हणू. यांच्याबरोबर ऋषी हे सप्तप्रधान मंडळ आहे. हे 7 ऋषी 7 जणांची ऋषींची आणि 4 मनूंची ही मिनिस्ट्री म्हणजे एक मंत्रालय. या विश्वाचे प्रोडक्शन, मॅनेजमेंट, एक्झिक्युशन आणि टर्मिनेशन सिस्टमॅटिकली एक्झिक्यूट करतायत. म्हणजे प्रोडक्शन म्हणजे निर्मिती करतात, मॅनेजमेंट म्हणजे त्याचं स्थिती म्हणजे त्याचं ते व्यवस्थित ही सृष्टी चालणं हे सुद्धा त्यांच्या कडे जबाबदारी आहे आणि पुन्हा टर्मिनेशन म्हणजे एका विशिष्ट काळानंतर त्याचं अंत करणं हे सुद्धा त्यांच्या कामाच्या जॉब प्रोफाईलमध्ये, जॉब चार्टमध्ये येतं, असं म्हणता येईल. आता या ऋषींचे मूलभूत असे 7 प्रकार सांगितलेले आहेत बरं का. ते आपण जाणून घेऊया थोडंसं. ऋषी हा शब्द म्हणजे फक्त एखादा दाढी असणारा माणूस किंवा जटा असणारा माणूस असं नाही. ऋषी होणं त्यासाठी खूप ज्ञान आणि खूप तपश्चर्या याची गरज आहे. तर ऋषींचं मूलभूत 7 प्रकार कुठले सांगितले ते बघूया. एक असतात ब्रह्मर्षी. ब्रह्मर्षी म्हणजे हे बरेचसे शब्द आपण ऐकलेले असणार. फक्त त्याचा थोडासा किंचित विस्ताराने अर्थ जाणून घेऊ. ब्रह्मर्षी म्हणजे ब्रह्म जाणणारे इति ब्रह्मर्षी. म्हणजे आपल्याकडे कश्यप ऋषी, वसिष्ठ ऋषी, भृगु ऋषी, अंगिरस ऋषी आणि अत्री ऋषी हे ब्रह्मर्षी मानले जातात. देवर्षी म्हणजे देव जातीचे ऋषी. ते धर्म, पुलस्त्य, क्रतू, पुलह, नरनारायण, वालखिल्या, नारद ऋषी हे देवर्षी मानले जातात. महर्षी आणि परमर्षी हे श्रेष्ठ असणारे सर्व ऋषींना महर्षी किंवा परमर्षी असं म्हणलं जातं. 5वा प्रकार कांडर्षी म्हणून आहे. म्हणजे वेदकांडांचं प्रवर्तन करणारे जे ऋषी आहेत, त्यांना कांडर्षी असं म्हणतात. म्हणजे धर्मशास्त्र, मीमांसा, व्याकरण, धनुर्विद्या, न्याय ही सगळी शास्त्रे प्रवृत्त करणारे जे ऋषी आहेत. म्हणजे जैमिनी असेल, व्यास असेल, शांडिल्य असतील, प्रजापती असतील, सोम असतील, अग्नी असतील, हे सर्व कांडर्षी झाले. एक श्रुतर्षी म्हणून प्रकार आहे. श्रुतर्षी म्हणजे अन्य ऋषींपासून विद्या ग्रहण करून जे ऋषी पदामध्ये पदापर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांना श्रुतर्षी असं म्हणतात. म्हणजे सुश्रुत आपण नाव ऐकलं असेल, सुश्रुत संहिता. आपला फादर ऑफ मेडिसिन म्हणता येईल, फादर ऑफ सर्जरी आपण म्हणतो. आयुर्वेदाचं लेखन किंवा आयुर्वेदाचं जे सगळं इन्व्हेन्शन केलं, ते यांनी केलेलं आहे. सुश्रुतांनी. तर ते श्रुतर्षी प्रकारात मोडणारे ऋषी आहेत. राजर्षी हा शब्दही आपण ऐकतो. राजर्षी म्हणजे क्षत्रिय जातीचे अथवा प्रजानुरंजनामुळे जे ऋषित्वाला प्राप्त झाले आहेत, ते राजर्षी. म्हणजे राजा ऋतुपर्ण असेल, राजा इक्ष्वाकू असेल, म्हणजे आपल्या रामाच्या घराण्याचा जी सुरुवात झाली, इक्ष्वाकू घराणं. राजर्षी नाभाग आहेत. इत्यादी जे राजे आहेत, ते राजर्षी या प्रकारामध्ये येतात. एक आणखी बौद्धायनात म्हणून आहे. त्याच्यामधनं त्यांनी या 7 प्रकारांबरोबर ऋषींचे आणखी 3 प्रकार सांगितलेले आहेत.
आपण जे बघितले पहिले आत्ताचे ऋषी होते ते ब्रह्मर्षी, देवर्षी, महर्षी, परमर्षी, कांडर्षी, श्रुतर्षी आणि राजर्षी. त्यांनी जे सुचवले त्याच्यामध्ये आणखी 3 प्रकार म्हणजे जनर्षी. म्हणजे साधारणतः त्याचा अर्थ असा असावा, की जनात राहून पण ऋषितुल्य पद्धतीने राहणारे असे जे आहेत ते जनर्षी. तपर्षी म्हणजे खडतर तप करून ऋषीपद मिळवलेले ते तपर्षी आणि सत्तर्षी म्हणजे सत्याचा ध्यास अनुसरण करून जगणारे ऋषितुल्य जीवन जगणारे ते सत्तर्षी असं म्हणता येईल. याच्यात अजून ज्यांना काही माहिती असेल त्यांनी ॲड करू शकता. पण हे साधारणतः हे ऋषींचे प्रकार सांगितले जातात. वायुपुराण, ब्रह्मांड पुराण आणि मत्स्य पुराणामध्ये ऋषींचे 5 असे मूलभूत प्रकार सांगितलेत. त्याच्यामध्ये काय सांगितलंय? तर परमर्षी म्हणजे अव्यक्त या परतत्वाचं ज्यांना यथार्थ ज्ञान आहे, अव्यक्त परतत्वाचं ते परमर्षी. महत या तत्वाचं ज्यांना यथार्थ ज्ञान आहे ते महर्षी. अहंकार या तत्वाचं ज्यांना ज्ञान आहे ते ऋषी. तन्मात्र या तत्वाचं ज्यांना यथार्थ ज्ञान आहे ते ऋषिक आणि पंचमहाभूतांचं या तत्वांचं ज्यांना अतिशय यथार्थ ज्ञान आहे ते श्रुतर्षी. असे 5 ऋषींचे मूलभूत प्रकार वायुपुराण, ब्रह्मांड पुराण आणि मत्स्य पुराणामध्ये सांगितलेले आहेत. आता या 5 प्रकारांचं त्यांनी कसं सांगितलंय, की की ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते परमर्षी. परमर्षी म्हणजे अव्यक्त तत्वाचं ज्यांना ज्ञान आहे ते परमर्षी. म्हणजे ब्रह्म हे अव्यक्त समजा आहे आणि आपण ब्रह्म आपल्याला भगवंतांनीच आत्ताच सांगितलं, की माझ्या मानसातनं हे तयार झालेलं आहे. त्यांनी आता या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला. काय सांगितलं त्यांनी, की मद्भावा मानसा जाता येषां लोका इमाः प्रजाः. हे माझ्या मनापासून मी हे तयार केलेले हे ऋषी आणि हे मनु आहेत. तर ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे परमर्षी. हे ऋषी रूपाने जन्माला आले. मग त्यांचे पुत्र कोण? तर महर्षी हे पुत्र आणि औरस पुत्र ऋषी. हे तपश्चर्येमुळे ऋषी झाले. ऋषींचे औरस पुत्र ऋषिक हे सत्याने ऋषित्व त्यांना मिळालेलं आहे. आणि ऋषिकांचे औरस पुत्र हे विद्या श्रवणाने ऋषित्वाला प्राप्त झाले आणि ते श्रुतर्षी. असं यांची एक हायरार्की या विविध उपनिषद आणि पुराणांमध्ये सांगितलेली आहे. थोडक्यात म्हणजे आपले बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, एम-डी किंवा ह्या वेगवेगळ्या ज्या डिग्री आहेत समजा, तर त्या त्या गोष्टीचं नॉलेज असलेले त्या त्या पद्धतीने अ, अ, पुढे त्या गोष्टी चालवतात किंवा पुढे ते ज्ञान प्रसारित करतात. तशा प्रकारे या ऋषींना वेगवेगळ्या तत्वज्ञानाच्या भागांचं जे ज्ञान झालेलं आहे, त्याच्यासाठी काहींना प्रयत्न करावे लागलेत. काही ते ऋषीरूपानेच जन्मलेले आहेत. काही सत्याने वागून, काही जणांनी खडतरपणे तप करून, काही जणांनी अभ्यास करून, काही जणांनी सात्विकता दैनिक नॉर्मल जीवनात वापरून असं हे ऋषित्व प्राप्त केलेलं आहे, असं भगवंत सुचवतात. वायुपुराण आणि ब्रह्मांड पुराणामध्ये ब्रह्मर्षी, देवर्षी आणि राजर्षी असे 3ही स्वतंत्र प्रकार मानलेले आहेत. म्हणजे सनक, सनंद, सनातन, असुरी, कपिल, वोढू आणि पंचशिला हे 7 ब्रह्मपुत्र ऋषींचा त्यात समावेश आहे, असं मानलं जातं. तर्पण जे आपण पितरांना करतो, त्याच्यामध्ये पण काही ऋषींचा उल्लेख केला जातो. जेव्हा आपण श्राद्ध किंवा याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुमंतू, जैमिनी, वैशंपायन, गौतम, शाकल्य, ऐतरेय, अश्वालायन, शौनक अशा ऋषींचा समावेश होतो. कारण आपल्या पूर्वीची कुळं कुठली तरी या ऋषींपासूनच आहेत. सप्तर्षी ही म्हणजे जी 7 ऋषींची सप्तर्षी ही संस्था जी आहे, ऋषी संस्थेच्या पोटातली संस्था आहे. प्रत्येक मन्वंतरात, मन्वंतर म्हणजे एक कल्प संपला की जे पुन्हा नवीन जे सुरू होतं, ते सप्तर्षी वेगवेगळे असतात. आजवर असे 14 मन्वंतर झाली आणि त्यातील सप्तर्षींचे गण ही नावं पण खूप इंटरेस्टिंग आहेत. जवळपास 14 जे मनू झाले, त्यामध्ये स्वयंभूव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी,
दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी अर्थात रौच्य आणि इंद्र सावर्णी भौत्य अशा प्रकारची 14 मन्वंतर सांगितली जातात आणि या प्रत्येकामध्ये 7 ऋषींचा उल्लेख होतो. साधारणतः वैवस्वत या मन्वंतरातले ऋषींची नावं सांगितली तर आपल्याला ओळखीची वाटतील. अत्री ऋषी, वसिष्ठ ऋषी, कश्यप ऋषी, गौतम ऋषी, भारद्वाज ऋषी, विश्वामित्र आणि जमदग्नी. अनेक या सगळ्या यांची ऋषींची नावं माझ्यापाशी आहेत, पण मी ते वाचत बसत नाही. पण ही सगळी नावं हे अगदी सिस्टमॅटिक याचं सगळं म्हणजे वर्णन आपल्या पुराणांमध्ये उपलब्ध आहे. याच्या व्यतिरिक्त प्रजापती ऋषी म्हणतात, म्हणजे ब्रह्मदेव स्वतः किंवा प्रजाविस्तार करण्याकरता त्यांनी उत्पन्न केलेले जे ऋषी आहेत, त्यांना प्रजापती ऋषी असं म्हणतात. आणि असे एकूण 21 प्रजापती सांगितलेत. इतर काही पुराणांमध्ये ते 7, 10, 12, 13, 14 असे पण यांची संख्या प्रजापती ऋषींची आढळते. गोत्र ऋषी म्हणून एक संज्ञा आहे. गोत्र ऋषी म्हणजे माणूस वंशातल्या अनेक ज्या कुलशाखा आहेत, ज्या ऋषींपासून प्रवृत्त झाल्या, त्या कुलशाखा प्रवर्तक ऋषींना गोत्र ऋषी असं म्हणतात. म्हणजे आपल्याला आपण अजूनही गोत्र आपण पूजापाठात विचारलं जातं, आपण सांगतो. आता आमचं म्हणजे याच्यामध्ये साधारणतः 8 गोत्र आहेत. विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्री, वसिष्ठ, कश्यप, अगस्त्य अशी हे 8 गोत्रऋषी आहेत. वैदिक ऋषी नावाची एक संज्ञा आहे. स्वयंभू ब्रह्म म्हणजे वेद, अशा वेदांचं ज्ञान ज्यांना झालंय ते वेदर्षी किंवा वैदिक ऋषी असं म्हटलं जातं. या तिन्ही गुणांमुळे सत्वांचा प्रभाव असूनही रज तमोमध्ये कधीतरी डोकं वर काढतोच. त्यामुळे आपल्या सदाचारांचंच अनुकरण लोकांनी करावं, दुराचारांचं करू नये, असं या ऋषींनी तैत्तरीय शिक्षाध्यायात सांगितलेलं आहे. म्हणजे गुरुनी शिष्याला सांगितलेलं असं सांगितलं जातं, की हे सगळे जे ऋषी आहेत, ते 100% आदर्श आहेत का? तर आहेत. पण प्रत्येक सृष्टीतील प्रत्येक गोष्टीवर जसा त्रिगुणाचा प्रभाव आहे, सत्व, रज आणि तम, तसा यांच्यावरही आहे. आणि त्यामुळे ते एका श्लोकामध्ये शिष्याला सांगतात, की आमच्या सदाचारांचंच तुम्ही अनुकरण करा, दुराचारांचं करू नका. आणि यांच्यापासून आपली निर्मिती झाली असल्यामुळे आपण यांचं स्मरण मात्र करणं, स्मरण ठेवणं गरजेचं आहे. ते बहुतेक वेळा आपण फक्त पूजेपुरतं नाही, तर कायम ठेवायला हवं. आणि त्यांनी जे केलेलं खडतर तप आहे ज्ञान मिळवण्यासाठी आणि श्रद्धा जीवित ठेवण्यासाठी, ते त्याचा आठवण आपण ठेवली पाहिजे आणि आपणही त्याचा अंगीकार करायला हवा. कुराणामध्ये एक सुराह यासीन नावाचा एक अध्याय आहे. आपण जसं आता हा विभूती योग वाचतोय तसा. त्याच्यामध्ये एक शब्द आहे, कुन फायाकुन. कुन म्हणजे असणे आणि फायाकुन म्हणजे तो आहे. ते रॉकस्टार नावाचा एक सिनेमा आला होता मध्ये. त्याच्यामध्ये हे एक गाणं होतं, खूप प्रसिद्ध झालं होतं. कुन फायाकुन म्हणून. रणबीर कपूरचा सिनेमा आहे. गाणं थोडं वेस्टर्न स्टाईलचं होतं. पण त्याचा अर्थ खूप असा फिलॉसॉफिकल चांगला होता. काय होते त्याचे शब्द, की जब कहीं पे कुछ नहीं थी, नहीं था, म्हणजे नहीं थी, नहीं था म्हणजे कोणी नव्हती किंवा नव्हता. वही था, वही था. वो जो मुझ में समाया, वो जो तुझ में समाया, मौला वही वही माया. म्हणजे माया हा शब्द त्यांनी उचललेला आहे बघा. म्हणजे की जेव्हा सृष्टीच्या सुरुवातीला काहीच नव्हतं, स्त्री नव्हतं, पुरुष नव्हतं, काहीच नव्हतं. तेव्हा मात्र तो होता, म्हणजे तू होता, म्हणजे भगवंत होता. वो जो मुझ में समाया, जो माझ्यात सामावलेला आहे, जो तुझ्यामध्ये सामावलेला आहे, तर तो भगवंत तूच आहेस. ते गूढ आहे, पण सर्वत्र आहे. आपल्या विश्वाच्या सुरुवातीला पासून तो आहे. याच गाण्यात पुढे ते खूप छान म्हटलं जातं, की रंग रेजा रंग मेरा तन, मेरा मन, ले ले रंगाई चाहे तन चाहे मन. म्हणजे या भगवंताला त्यांनी म्हटलंय रंगरेजा म्हणजे रंगारी म्हणजे रंग देणारा, की हे भगवंता तुझ्या रंगाने मला रंगव. पाहिजे तर त्याचे पेंटिंगचे चार्जेस घे, पण माझं मन आणि माझं शरीर हे तू तुझ्या रंगाने रंगव.
पाहिजे तर त्याच्यासाठी काही चार्जेस घे, पण तू हे कर. पुन्हा या गाण्यात कवीने म्हटलं की "सजरा सवेरा मेरे तन बरसे." सकाळी तुझ्या आशीर्वादांचा पाऊस माझ्या अंगावर पडू देत रोज. आणि "कजरा अंधेरा तेरी जलती लौ." म्हणजे रात्री सम माझ्या मनातील काळाकुट्ट जो अंधार आहे, तो काढून टाक आणि माझ्या मनात तुझ्याच प्रतिमेचा प्रकाश पडू दे. असं कवी या गाण्यातनं भगवंताला आवाहन करतो. याच्या म्हणजे गाण्याचे सुरुवातीचे हे जे शब्द आहेत, "कुन फाया कुन", ते मला जास्त अपीलिंग वाटतात, की त्याच्यामध्ये कुन म्हणजे बी अँड फायाकुन म्हणजे इट इज म्हणजे येस, तो आहे आणि तो अस्तित्वात आहे आणि तो सर्वत्र अस्तित्वात आहे. यांची जी फिलॉसॉफी हे जे अलीकडे आली असली, त्याच्यावर आपल्या फिलॉसॉफीचा प्रभाव असला, तरी एकंदर याचा पूर्ण एकूणात अर्थ असा आहे, की भगवंत हा चराचरात वसलेला आहे. माझ्या आवडीचं आणखी एक गीत मी उद्धृत करू इच्छितो. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवारे. हे यशवंत देवांची कविता आहे. सुरेश वाडकरांचं खूप अ, लोकप्रिय असं गीत आहे. अर्थ हा आपल्या या श्लोकाशी रिलेटेड आहे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवारे. कुठे कुठे, कुठल्या कुठल्या देवाऱ्यात तुला बघू. जिथं तिथं तुझा ठाव आहे. तू जिथं तिथं दिसतोयस. बीज अंकुरे ज्या ठाई असे तुझा वास, तुझ्या दर्शनाने येतो फुलाला सुवास. जिथं बीज अंकुरतंय जमिनीमध्ये, त्या ठिकाणी तुझाच वास आहे आणि तुझ्या दर्शनामुळेच फुलाला सुवास येतो किंवा तुझ्या फुलाला सुवास जो आहे तो तूच आहेस. तो सुवास हा तुझा आहे. चराचर रंगविषयी रंग तुझा कोणता रे? तू ह्या चर आणि अचर म्हणजे जीवित आणि लाईव्हस्टॉक, डेडस्टॉक या सर्वांना जे रंग जे प्राप्त झालेत, हे तुझ्यामुळे प्राप्त झालेत. तर तुझा रंग कुठला आहे रे? असं भगवंताला भक्त विचारतोय. कधी दाह ग्रीष्माचा तू, कधी मेघ ओला, जनी निर्जनीही तुझा पाय रोवलेला. तुझी खूण नाही ऐसा गाव तरी कोणता रे? असे शब्द आहेत, की तू कधी ग्रीष्माचा दाह असतो तो सुद्धा तूच असतोस आणि कधी ओला मेघ हा तूच असतोस. माणसामध्ये किंवा माणूस नसलेल्या ठिकाणी सुद्धा तुझा पाय रोवलेला असतो, जनी निर्जनी. तुझी खूण नाही असा कुठला गाव आहे का या विश्वात? तर नाही, असं भक्त भगवंताला म्हणतोय. खरे रूप तू देवा तुझे कोणते कळेना, तूच विटेवरी, तूच वैकुंठचीचा राणा. तुला आळवाया घ्यावा शब्द तरी कोणता आहे? तुझं कुठल्या नावाने तुझी मी भक्ती करू? विटेवरचा विठ्ठलही तूच आहेस आणि वैकुंठीचा राणाही तूच आहेस. कृष्णही तूच आहेस, रामही तूच आहेस, विठ्ठलही तूच आहेस. तर तुझं खरं रूप कुठलं? तर हा भक्त प्रश्न भगवंताला विचारतोय, पण त्याच्यातच त्याचं उत्तर पण आलेलं आहे, की खरं याचं रूप म्हणजे मी सर्वात सामावलेलो आहे. मी सर्वत्र वसलेलो आहे. भगवंतानी काय सांगितलंय, की हे माझी सर्व हे आहे, तू ओळख. हे माझं सगळं मी बनवलेलं आहे. हे माझ्यातून निर्माण झालेलं आहे. ऐसा हा विस्तारू माझा, ओळख तू. असं भगवंत त्यामुळे भक्ताला सांगतायत. आणखी एक गीत मी बऱ्याच वेळा उद्धृत करतो. ते मला आता परत एकदा आठवलं. भरत व्यास यांचे शब्द आहेत. ते बूंद जो बन गई मोती म्हणून एक 64 साली एक सिनेमा आला होता. त्यातलं एक गाणं आहे मुकेशनी गायलं होतं. अ, "ये कौन चित्रकार है? हरी भरी वसुंधरा पर नीला नीला ये गगन, के जिस पे बादलों की पालकी उडा रहा पवन." म्हणजे हिरवी-हिरवी ही पृथ्वी आहे. त्याच्यावरती एक निळं-निळं आकाश आहे. जिस पे बादलों की पालकी उडा रहा पवन म्हणजे वायू आहे, हवा आहे. ती अ, आपल्या ढगांची पालखी त्या आकाशामध्ये घेऊन चाललाय. दिशाए देखो रंग भरी, चमक रही उमंग भरी. दिशा रंगानी भरलेल्या आहेत आणि त्याच्यातनं चमक दिसते, प्रकाश दिसतोय. त्याच्यातनं उत्साह, ऊर्जा दिसते. ये किसने फूल-फूल से किया शृंगार है. या प्रत्येक फुला-फुलाची ही फुलाची निर्मिती कोणी हा शृंगार करून ही निर्मिती केलेली आहे. तर अर्थातच याचं उत्तर ये कौन चित्रकार आहे म्हणजे हा भगवंतच आहे.
त्याच्यात आणखी दुसऱ्या ओळी अशा आहेत, "तपस्वियोंसी है अटल ये पर्वतों की चोटियाँ." पर्वतांची जी शिखरं आहेत, ती तपस्वी जसे असतात, अटल, निश्चल, शांत तशी शांत दिसतायत. ये बर्फ की घुमरदार घेरदार घाटिया. बर्फाचे डोंगर आहेत, हिमालयातलं त्याच्यात दृश्य आहे. ध्वजा से ये खडे हुए वृक्ष देवदार के. देवदारांचे ध्वज कसा उभा राहतो ध्वजा, तसं उभे असे देवदाराचे वृक्ष आहेत. गुलाब गलीचे ये गुलाब के, बगीचे ये बहार के. गुलाबाचे गालीचे सर्वत्र पसरलेले आहेत. बहारलेले असे बगीचे सगळीकडे पसरले आहेत. "ये किस कवी की कल्पना का चमत्कार है?" असं कवी विचारतो. या कुठल्या कवीची कल्पनेचा हा चमत्कार आहे? तर हे चमत्कार आहे भगवंताचा. भगवंतानीच तो निर्माण केलेला आहे. फक्त आपल्याला त्याला डोळसपणे बघण्याची गरज आहे. "कुदरत की इस पवित्रता को तुम निहार लो." पुढे कवी शेवटी म्हणतो, की "कुदरत की इस पवित्रता को तुम निहार लो, इनके गुणों को अपने मन में तुम उतार लो." निसर्गाची ही जी पावित्र्य आहे, याला तू डोळसपणे पहा. त्यांच्या गुणांना आपल्या मनामध्ये तुम्ही सामावून घ्या. चमका दो आज लालिमा अपने ललाट की. आपल्या कपाळावर एक तेज येऊ द्या, आज हे जाणीव झाल्यामुळे. कुठली जाणीव झाली? की भगवंताचं अस्तित्व या सर्व सृष्टीमध्ये आहे. ही सर्व सृष्टी हे भगवंताची निर्मिती आहे. याची जाणीव होऊन जेव्हा माणूस अ, प्रसन्न चेहऱ्याने अ, हसरा त्याचा चेहरा होतो आणि त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या कपाळावर एक वेगळंच तेज दिसायला लागतं. "कण कण से झांकती तुम्हें छबी विराट की." कण कण से झांकती तुम्हें छबी विराट की, अपनी तो आँख एक है, इसकी हजार है. तुम्ही आनंदाने, उत्साहाने आणि चांगल्या प्रकारे तुमचं आयुष्य घालवा आणि त्याच्यामध्ये परमेश्वराच्या अस्तित्वाची सारखी जाणीव ठेवा. कारण तुमची आँख एक, तुम्हाला एक एक 2 डोळे आहेत समजा, पण त्याचे 1000 डोळे आहेत आणि त्या 1000 डोळ्यांनी कणाकणातून ते तो परमेश्वर तुम्हाला पाहतोय आणि त्या कणाकणामध्ये या विराट की तुम्ही छबी विराट की, त्या प्रत्येक कणाकणामध्ये या विराट अशा भगवंताची अ, सावली किंवा त्याची छबी, त्याचं अस्तित्व हे दिसतंय, ते तुम्ही पहा आणि त्या पद्धतीने आनंदाने आयुष्य जगा. असंच भगवंतांना याच्यातनं सुचवायचं असावं. या प्रत्येक चर-अचरामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये मी आहे, हे सांगण्याचा हा जो सुरुवात भगवंतांनी केली आहे. ही सृष्टीच्या निर्मितीची गोष्ट त्यांनी अ, अशा प्रकारे सांगायला आपल्याला सुरुवात केलेली आहे आणि आता मी इथे या श्लोकावर इथं थांबतो. अ, अं, आणि पुढील सूत्र डॉक्टर देशपांडे मॅडमकडे देतो. खूप छान झालं आजचं विवेचन. सृष्टीची निर्मिती कशी झाली आणि सृष्टीची ही विविधता बघून खरोखर थक्क व्हायला होतं. आणि 7 महर्षी आणि 4 मनु आणि त्याची सगळी सविस्तर माहिती कळल्यामुळं खूपच आमच्या ह्याच्यात भर पडली ज्ञानामध्ये आणि वेगवेगळी गीते सांगितल्यामुळं हा विषय अधिकच चांगल्या पद्धतीने मनावर ठसला. आता मी जयश्री यांना विनंती करते, की त्यांनी पसायदान आणि गीतेची आरती म्हणावी.